सणांना सुरुवात झाली की आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या क्रिया करतोच. तर यासाठी आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत. तर ही खीर अगदी कमी मेहनतीत येते. हे हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूयात. तर साधे गहू घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर खपली गहू असेल तर तुम्ही तो घेतला तरीही चालेल. तर तो तुम्ही नक्कीच घ्या. तर आता आपल्याला हे गहू 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून हे गहू घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे गहू बुडेल इतकं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारणतः 4 ते 5 तासासाठी याला आपल्याला असंच भिजवत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर कमीत कमी 1 ते 1.5 तास याला भिजवून घ्यायचं आहे. आता हा गहू 4 ते तास करिता मी ते भिजून घेतलेला आहे. हा गहू तुम्ही पाहू शकता, आधीपेक्षा हा गहू छान फुललेला आहे. यातील सर्व पाणी आता आपण काढून घेऊयात. तर पाणी निथळून जाण्यासाठी मी इथे या पद्धतीची गाळणी घेतलेली आहे. यामध्ये सर्व गहू आपल्याला काढून घ्यायचा आहे. पूर्वीच्या बायका गहू छान भिजवून सडून नंतर काढून घ्यायच्या. पण आजकाल धावपळीच्या दिवसामध्ये कोणाकडे एवढा वेळ नसतो. त्यामुळे अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने न सडता सुद्धा मस्त अशी ही गव्हाची खीर बनवून तयार होते. आता 10 ते 15 मिनिटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर यातील सर्व पाणी छान निथळून गेलं की यातील थोडासा ओलावा राहतो. तर यासाठी मी इथे एक सुती कपड्यावरती छान कोरडं करून याला मी घेणार आहे. हे असं कोरडं आपण गहू करून घेतलं की याची जी वरची साल असते ती पटकन वेगळी होण्यास मदत होते. तर गहू छान मी इथे कोरडं करून घेतलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेऊन बंद चालू करून मिक्सरवरती फिरून घ्यायचा आहे. म्हणजे या पद्धतीने गहू छान काढला जाईल. गहू छान दरदरीत दळून घ्यायचा आहे. याचं पीठ किंवा पेस्ट अजिबात करायची नाही. हे बघा, या पद्धतीने असे तुकडे गव्हाचे झाले पाहिजेत. आता हा तुम्हाला गव्हाचा जो भुसा दिसत आहे तो कोंडा कसा काढायचा ते बघूयात. तर आता हे काढलेले गहू आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता दुसरी बॅच आहे गव्हाची, तीही मी सांगितलेल्या सेम पद्धतीनेच मी काढून घेणार आहे मिक्सरवरती. तर आता इथेही मिक्सरवरती छान फिरवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता याचा जो भुसा आहे तो वरती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता हा कोंडा गव्हापासून वेगळा करून घेण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे. यातील जो कोंडा आहे तो छान असा पाण्यावरती निघून येईल. आता हलक्या हाताने यामध्ये असं फिरवत घ्यायचं आहे आणि यावरती जो कोंडा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. किंवा तुम्ही हे गहू पाकडून सुद्धा घेऊ शकता. पण ज्यांना पाकडता येत नाही यासाठी आपण ही सोपी पद्धत पाहिलेली आहे. हे असं आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये कोंड्याचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. म्हणजे जो कोंडा असेल तो पाण्यासोबत निघून जातो. तर 2 ते 3 वेळेस मी इथे पाणी घालून सर्व कोंडा इथे मी स्वच्छ काढून घेतलेला आहे. आता आपण हे काढलेले जे गहू आहेत ते कुकरमध्ये शिजवून घेऊयात. तर हे कुकरमध्ये गहू शिजवून घेण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण गहू घेतले होते त्याच वाटीने बरोबर इथे मी 4 वाट्या इतकं पाणी घालून घेणार आहे. तर हे गहू शिजण्यासाठी पाण्याचं प्रमाण जास्तीचं लागतं. तर बरोबर 4 वाट्या पाणी मी इथं घेतलं आहे. त्यानंतर मी इथे काही खोबऱ्याचे पण काप घालून घेणार आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून अगदी याला मध्यम आचेवरती एक शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे हे गहू शिजून झालेले आहेत. तर बघा, छान मऊसूत शिजवून हे गहू झालेले आहेत. तर बघू शकता किती छान मऊसूत हा गहू शिजला गेलेला आहे. खाली तळाला अजिबात लागलेला नाही. हे पहा, तुम्ही पाहू शकता.
आता गॅस चालू करून मंद आच करून यातच आपण 1 वाटी गहू घेतला होता, तर 1च वाटी आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. हवा असेल तर तुम्हाला अजून जास्तीचं गूळ घालायचं असेल तर तुम्ही थोडासा वाढवला तरीही चालेल. आता हा गूळ फक्त आपल्याला विरघळेपर्यंत खीर शिजवून घ्यायची आहे. गूळ वितळतोय तोपर्यंत आपण यावरती तुपाचं तडका देण्याची प्रोसेस करूयात. ही फोडणीवरून टाकली की या खिरीची चव अजून वाढायला मदत होईल. यासाठी फोडणी पात्रात मी 1.5 टेबलस्पून किंवा तुम्ही 2 टेबलस्पून घेतलं तरीही चालेल. तर मी इथे 1.5 टेबलस्पून तूप घेतलं आहे. हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे घालून घेऊयात आणि काही मी इथे काजूचे तुकडे पण घालून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच मी इथे 1 टेबलस्पून बडीशेप पण घालून घेणार आहे. छान खोबऱ्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया. जास्त डार्क रंग करायचा नाही, नाहीतर खोबरं करपट चवीला होतं. म्हणूनच गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून हे खोबरं छान असं लाल तांबूस रंगावरती तळून घ्यायचं आहे. तर आता इथे गूळही आपला छान असा वितळला गेलेला आहे. आता यावरती आपण जे केलेली फोडणी होती ती यामध्ये घालून घेतली आणि आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आता इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता यावरती आपल्याला एक गोष्ट घालून घ्यायची आहे, ती म्हणजे खसखस. खसखस इथे मी छान भाजून घेऊन घेतलेली आहे आणि यावरती घालून घेतली आहे. तर अशा प्रकारे आपली ही मस्त अशी झटपट गव्हाची खीर बनून तयार झालेली आहे. तर इथे मी 1 चमचा इतकी खसखस भाजून घालून घेतली होती. तर यामध्ये मला अजून खसखस घालावीशी वाटली, यासाठी मी पुन्हा 1 चमचा इतकी खसखस भाजून घालून घेतली आहे. तर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे. आता या स्टेजवरती जर तुम्हाला वेलची पूड किंवा जायफळ आणि सुंठ पावडर घालून घ्यायची असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे मी बडीशेपचा वापर केला आहे. तर मला बडीशेपचाच फ्लेवर असा पाहिजे यासाठी मी इथे काहीही घातलेलं नाही. तर गरमागरम किंवा थंड ही खीर खूप छान लागते. ही खीर अशीच खाल्ली तरी चालते किंवा यावरती दूध घेऊन सुद्धा खूप छान लागते. तर आम्ही यावरती दूध घेऊन घेतो. तुम्हाला कशी खायला आवडते कमेंट करून नक्की कळवा. तर अशी आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. रेशूज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा. तर भेटूयात अशाच मस्त छानशा एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.